नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहत आहे जय भारत न्यूज. काल जत येथे भाजपचा मोठा कार्यक्रम झाला आणि सत्ताधाऱ्यांनी जत तालुक्याच्या विकासाचं वेगळं विजन समाजासमोर मांडलेलं आहे. तर जत तालुक्यासाठी असलेल्या म्हैसाळ योजनेसाठी आणि विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचंच खरं श्रेय आहे आणि या योजना करण्यामागे त्यांचा हात असल्याचा उल्लेख आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. आणि हे विधान शिवसेना आणि सत्ताधारी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला चांगलंच झोंबलेलं आहे. कारण म्हैसाळ विस्तारित योजना करण्यामागं सर्वात मोठं जर श्रेय कोणाचं असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचं आहे आणि त्यांच्या काळातच ही योजना पूर्ण झालेली आहे. तत्कालीन शिवसेनेचे संपर्क प्रमुख असलेले योगेश जानकर आणि त्यावेळच्या सर्व नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं विस्तारित म्हैसाळ योजनेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती आणि हा विषय आता शिवसेनेच्या नेत्यांनी उचलून धरलेला आहे. आणि एकीकडं तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या नावाचा उल्लेखसुद्धा न करता म्हैसाळ योजनेचं सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. असा पद्धतीचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश होवाळे यांनी केलेला आहे. आणि त्यांनी या संपूर्ण घटनाक्रम कसा घडला, कशा पद्धतीनं या विस्तारित म्हैसाळ योजनेला मान्यता मिळाली, तर याबाबतची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. पाहूया काय म्हणाले. जय महाराष्ट्र. आज आपल्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश काल जो जत नगर परिषदेच्या बांधकामाचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जत विस्तारित योजनेसाठी 65 गावासाठी जी योजना चालू केलेली आहे, या योजनेच्या संदर्भामध्ये भाषण करत असताना या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला की जत विस्तारित योजना ही योजना देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाल्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं. ही योजना 2023 मध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि आता सध्याचे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज ते कार्यरत आहेत. ज्यावेळी 2023 या सालामध्ये आमच्या पूर्व भागातील काही गावं कर्नाटक राज्यामध्ये जाण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. केवळ पाण्याच्या अभावामुळे ही भूमिका येथील नागरिकांनी घेतलेली होती. आमच्या जतचे संपर्क प्रमुख म्हणून योगेशजी जानकर साहेबांची या ठिकाणी निवड केलेली होती. योगेशजी जानकर साहेबांनी या संपूर्ण गावांचा एक दौरा करून ही जत विस्तारित योजना ही 65 गावांना पाणी मिळू शकते याची पूर्ण कल्पना आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर हा विषय मांडला. त्यानंतर जतमधील 200 ते 250 कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावरती त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगसाठी खास करून जतमधील पत्रकार मंडळी, वकील संघटना, आमच्या पक्षाचे काही सरपंच व इतर बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती हजर झाले. तो कार्यक्रम होत असताना आमची प्रामुख्यानं मागणी जत विस्तारित योजनेसाठी 2000 कोटीचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आम्ही सर्वांच्या एकमतानं शिंदे साहेबांच्याकडे केली. त्यावेळी शिंदे साहेबांनी ताबडतोब त्या योजनेस मंजुरी दिली
आणि 15 डिसेंबरला या योजनेचं टेंडर काढलं. ज्यावेळी आपल्या जत विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस या विस्तार योजनेचं 30% काम पूर्ण झालेलं होतं आणि 65 गावांना पाणी मिळतंय याची खातरजमा या भागातल्या लोकांना झाल्यामुळंच आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार साहेबांना या ठिकाणी जनतेनं भरभरून मतदान केलेलं आहे. जत तालुक्यातील शिवसेना ही गेली 8-10 वर्ष सातत्यानं या भागाला पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करीत आहे. 2018 मध्ये गुड्डापूर, वसपेट, अंकलगी या तलावाला पाणी सोडण्यासाठी जो जुना कालवा आहे तो कालवा त्या ठिकाणी फोडून या तलाव भरून देण्यासाठी 2017 मध्ये हा प्रयत्न केलेला होता. त्यावेळी या राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून विजयबापू शिवतारे साहेब होते. शिवतारे साहेबांच्या माध्यमातून या भागातला सर्वे देखील त्यावेळीच्या काळखंडामध्ये झालेला होता आणि त्या सर्वेच्या निमित्तानं गुड्डापूर दानम्मा देवस्थानमध्ये ज्यावेळी उदय सामंत साहेब, योगेश जानकर साहेब हे उपस्थित झाले त्यावेळी त्या कॅनेलच्या पाहणी दौऱ्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना एक विनंती केली की साहेब या ठिकाणी जर कॅनेल फोडला तर वसपेट तलाव, अंकलगी तलाव आणि गुड्डापूरचा तलाव हा तलाव सायफन पद्धतीने पाणी भरू शकतंय. अशी साहेबांना कल्पना दिल्यानंतर ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांना फोन करून याही भागासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि तेही काम आज जवळजवळ 95% पूर्ण झालेलं आहे. हे सर्व काम शिवसेना सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळंच या तालुक्याला ह्या पाण्याची सुवर्ण संधी ही शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच मिळालेली आहे. ही या ठिकाणी कोणी विसरता कामा नये. परंतु काल जो उल्लेख स्टेजवरती केला गेला की देवेंद्र फडणवीसांनी, चंद्रकांत दादांनी ही योजना मंजूर केली असं जे वक्तव्य केलं त्या ठिकाणी खरंच श्रेय एकनाथ शिंदे साहेबांना जातंय की येथील सर्व जनतेला ज्ञात आहे आणि या योजनेचे शिल्पकार म्हणून शिंदे साहेबच आहेत आणि ते काम करत असताना योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून या 65 गावांना पाणी मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचं जे काम झालेलं आहे त्या कामाचा भाजप अशांना विसर पडल्याचं दिसून येतंय. परंतु आपण एकाच सत्तेमध्ये असताना ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेत असताना त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेणं आवश्यक होतं. परंतु पुढच्या काळामध्ये अशा जो काय दुजाभाव आपण करत आहात तो दुजाभाव या ठिकाणी थांबवावा अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.